एक 25 वर्षाची महिला अचानक गायब होते. तिच्यासोबत एक लहान मुलगी सुद्धा असते. तिचा नवरा तिचा खूप शोध घेतो. खूप दिवस शोध घेतल्यानंतर ती त्याला सापडते. त्याची बायको व्यवस्थित असते. परंतु दुःख एकच असतं की त्याची बायको त्याच्या बायकोच्या प्रेमीच्या घरी असते. तो त्याच्या पत्नीच्या विनवण्या करतो आणि तिला घरी चालण्यासाठी विनंती करत असतो. ती प्रत्येक वेळी नकारच देत असते. परंतु ती एका अटीवर घरी जायला तयार होते. ती अट ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण ती अट असते की ती आपल्या पतीला बोलते की जर माझा प्रेमी आपल्यासोबत राहणार असेल तरच मी तुमच्यासोबत घरी येईन. ती व्यक्ती तयार होते आणि कसं तरी आपल्या पत्नीला घरी घेऊन येतो. त्या व्यक्तीची पत्नी, त्या पत्नीचा प्रेमी आणि तो हे तिघेही एकाच घरामध्ये राहत होते आणि ते रात्री एकाच बेडवरती झोपत असत. पण एक दिवशी असं काही घडलं की कोणी याची कल्पना सुद्धा केली नसेल. मित्रांनो, आपण सविस्तर घटना पाहणारच आहोत. परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना. ही जी घटना आहे ती उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील क्रॉसिंग रिपब्लिक म्हणून तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये बेहरामपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. ही घटना 22 डिसेंबर 2023 ची आहे. 22 डिसेंबर 2023च्या सकाळी सर्वजण आपापल्या कामासाठी घरातून बाहेर पडत होते. मुलं शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. शेताकडे जो रस्ता जाणार होता त्या रस्त्याने लोक शेतातील कामासाठी शेतात निघाले होते. शेताच्या जवळ एक पडकं घर होतं. त्या घरातून काहीतरी कुजल्याचा वास येत होता. म्हणून काही गावकऱ्यांनी त्या घरात डोकावून पाहिले तर एका प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये, एका चादरीमध्ये गुंडाळलेले काहीतरी होते. म्हणून जवळ जाऊन लोकांनी पाहिले तर त्या पिशवीमध्ये एक चादर होती आणि त्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह गुंडाळून फेकलेला होता. ही घटना बघताच ते लोक पोलिसांना कळवतात. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तो मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमला पाठवतात. आजूबाजूला जेव्हा त्या मृतदेहाची चौकशी करतात तेव्हा त्या मृतदेहाला ओळखणारं कोणीच नसतंय. त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान असतं. कारण ही व्यक्ती कोण आहे हे कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे त्याचा तपास कसा करणार. तेवढ्यातच त्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं असतं की त्या व्यक्तीच्या शरीरावर कोणीतरी धारदार हत्याराने खूप सारे वार केले आहेत आणि शेवटी त्याचा गळा आवळून खून केलेला आहे. काही दिवसानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये गुलशन नावाची एक व्यक्ती येते आणि ती पोलिसांना सांगते की माझा भाऊ काही दिवसापासून गायब आहे आणि त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत आहे. तेव्हा पोलीस गुलशनला विचारतात की तुझ्या भावाचं नाव काय आहे. गुलशन सांगतो की माझ्या भावाचं नाव शिवम उर्फ सोनू गुप्ता आहे. तो नागर या गावचा रहिवासी आहे. तालुका गोहन, जिल्हा जालून, यूपी मधील तो रहिवासी आहे. तेव्हा पोलीस त्याला विचारतात की यूपी वरून तो एवढ्या लांब कसा काय आला. तेव्हा गुलशन सांगतो की तो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि तो इथेच राहून टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि एक लहान मुलगी सुद्धा आहे. गुलशन पोलिसांना त्याचा भाऊ जिथे भाड्यानं राहत होता तिथे घेऊन येतो. ते ज्याचं घर होतं त्याच्या मालकाचं नाव प्रमोद दीक्षित होतं. प्रमोद दीक्षित हा बाहेरगावी राहत होता. त्याच्यामुळे त्याचं येणं जाणं खूपच कमी होतं.
जेव्हा गुलशन त्या प्रमोद दीक्षितच्या घरी घेऊन येतो तेव्हा सोनूची मुलगी खेळत असते आणि सोनूची बायको काम करत असते. तेव्हा पोलीस सोनूच्या बायकोला विचारतात की तुझा पती एवढ्या दिवस गायब आहे, कसा काय तो कुठे गेला आहे. तेव्हा सोनू बोलते की माझा पती तर इथेच आहे आणि ती पतीला बोलवते. तर गुलशन पोलिसांना सांगतो की ही माझीच वहिनी आहे आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे, परंतु जी ही व्यक्ती आहे ती माझा भाऊ नाही. तेव्हा पोलीस गुलशनच्या वहिनीला विचारतात की खरं खरं सांग काय आहे. तेव्हा पोलीस त्या व्यक्तीला विचारतात तेव्हा ती व्यक्ती सांगते की मी हिचा प्रेमी गुर्जर यादव आहे. तेव्हा पोलीस दोघांना ताब्यात घेतात आणि जेव्हा ह्या दोघांना पोलीस स्टेशनला नेलं जातं तेव्हा त्या पोलीस स्टेशनच्या ज्या SP आहेत त्यांची कसून चौकशी करतात आणि त्यातून जे बाहेर येत ते ऐकून सर्व लोक हैराण होतात. झालं असं की हा जो शिवम उर्फ सोनू यादव आहे ह्याचं लग्न 2015 रोजी हेमू नावाच्या एका मुलीशी झालं होतं. त्याला हेमूपासून 2 मुलं सुद्धा होती, परंतु त्याचं मन हेमूमध्ये लागत नव्हतं. अशातच त्याची ओळख प्रियंका नावाच्या एका मुलीशी होती. ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि दोघं लग्न करतात. सोनू प्रियंकाला घेऊन थेट गाझियाबादला येतो आणि तो तिथे टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. एक दिवशी सोनूच्या घराच्या बाजूला मजदुरीचे काम चालू होतं आणि तिथे एक व्यक्ती मजदुरीसाठी आलेले असते. त्या व्यक्तीसोबत प्रियंकाची ओळख होते आणि हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेम होतं आणि ते एकमेकांना भेटू लागतात. एक दिवशी सोनू प्रियंका व गुर्जरला आपल्या घरी नको त्या अवस्थेमध्ये बघतो आणि तो गुर्जरला धमकावून तिथून हाकलून देतो. पण मार्च 2023 रोजी प्रियंका आपल्या मुलीला घेऊन गुर्जर यादवच्या घरी बलिया या ठिकाणी त्याच्या घरी जाते. शिवम इकडे प्रियंकाचा शोध घेत असतो. खूप दिवस शोधून सुद्धा प्रियंका भेटत नाही. तेव्हा तो गुर्जर यादवच्या घरी प्रियंकाला शोधण्यासाठी जातो. तेव्हा प्रियंका त्याच्या घरी असते. तो प्रियंकाला हात जोडून विनंती करतो की घरी चल आणि माझ्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ कर. प्रियंका तेव्हा नकारच देत असते, परंतु प्रियंका त्याला एक अट घालते. ती अट अशी असते की ती अट ऐकून सोनू चकित होतो, परंतु त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. प्रियंका त्याला बोलते की माझ्यासोबत जर माझा प्रेमी पण राहणार असेल तर मी तुमच्यासोबत येते. सोनू यादव तयार होतो आणि ते तिघेही आपल्या घरी जिथे भाड्याने राहत होते तिथे येतात आणि तिघेही एकाच घरात राहायला चालू करतात. तिघेही एकाच बेडवरती झोपतात. मध्ये प्रियंका एका बाजूला सोनू यादव आणि एका बाजूला गुर्जर यादव. जेव्हा जेव्हा ज्याचं ज्याचं मन व्हायचं तो प्रियंकासोबत प्रेम करत होता. सोनू यादवला मात्र ह्याची खूप चिड यायची, कारण त्याची पत्नी त्याच्यासमोर गुर्जर यादवच्या मिठीत असायची. त्यामुळे तो प्रियंकासोबत वाद घालत असे. असेच 6 महिने निघून जातात आणि प्रियंका एक दिवशी गुर्जरला बोलतात की माझ्या पतीचं काही ना काही केलं पाहिजे, नाहीतर रोज आपणाला असेच दिवस काढावे लागतील. तेव्हा प्लॅननुसार एका रात्री जेव्हा सोनू यादव गाढ झोपेत असतो तेव्हा प्रियंका त्याच्या छातीवर बसते आणि एका धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करते आणि शेवटी त्याचा गळा ओळून त्याचा खून करते.
ह्या घटनेमध्ये गुर्जर यादव तिची साथ देत होता. ते त्याचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळतात आणि त्याला एका मोठ्या थैलीमध्ये टाकून दूर फेकून येतात. सोनू यादवला फक्त घरमालकच ओळखत होता. घरमालक हा बऱ्यापैकी तिकडे येतच नव्हता, त्यामुळे त्याला तिथे कोणीही ओळखत नव्हतं. त्यामुळे तो जो सोनूचा मृतदेह आहे त्याला कोणच ओळखत नसतं. बाकीचे लोक तर ठीक आहे, परंतु स्वतः प्रियंका त्याची पत्नी सुद्धा त्याला ओळखण्यास नकार देते. परंतु सर्व घटना उघडकीस येते. मित्रांनो, प्रियंका ही आपल्या प्रेमीला सोडू शकत होती, परंतु तिने एक चुकीचा निर्णय घेतला आणि सोनू यादवला जीव गमवावा लागला. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाचीही बदनामी करणे किंवा कोणाचंही मन दुखावणे नसून तुम्हाला फक्त सतर्क करणे आहे. कारण समाजामध्ये रोजच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सतर्क राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया पुढे अशाच कहाणीसोबत. धन्यवाद.